सुरुवात तर छान झालीच, त्यासोबत दर्शन झालं आणि जो काही टपरीवर नाश्ता केला होता ना, एखाद्या 5 स्टार हॉटेलला फिकं पडेल. हॅलो, नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा रिटर्न जायचं असल्यामुळे भरपूर ट्रॅव्हलिंग असणार आहे. आणि त्यासोबतच आजच्या दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजता झाली आहे, तर इतकं फ्रेश वाटत आहे. रात्री 12 वाजले झोपायला, तरी पण आज त्र्यंबकेश्वरला जायचा प्लॅन केला असल्यामुळे इतकं एनर्जेटिक वाटत होतं. त्यामुळे पहाटे 4ला उठून सगळं आवरून घेतलं आणि आता बरोबर 5 वाजलेत आणि आम्ही रूममधून बाहेर पडतोय. आणि विरू सुरुवातीला एकदम गाढ झोपेत होता, म्हणजे असं वाटलेलं की तो उठेल की नाही, तरी पटकन उठला आणि आता आंघोळ करून तो सुद्धा तयार आहे, त्यांचं सुद्धा आवरून झाले. आणि मेन म्हणजे आज इतकं एक ग्रेटफुल वाटतं, सोमवार आणि त्यासोबतच त्र्यंबकेश्वरचा प्लॅन आणि हे सगळं व्यवस्थित जुळून आले प्लॅननुसार. तर आज सोमवार असल्यामुळे थोडासा व्हाईट ड्रेस असं कॉम्बिनेशन असणार आहे. सकाळी सकाळी एवढ्या लवकर उठवल्या सुद्धा उठून बसलाय आणि आंघोळ वगैरे सगळे करून घेतले. गुड बॉय. साहेब बी रेडी, चलो. रिसॉर्ट्सपासून अगदी 20 ते 25 मिनिटातच आम्ही श्री त्र्यंबकेश्वर मंदिर येथे पोहोचलो. मंदिराच्या बाहेरच सगळीकडे पे पार्किंगची सुविधा असल्यामुळे सगळ्यात आधी गाडी व्यवस्थित पार्किंग करून घेतली. सुरुवातीलाच महामृत्युंजय मंत्राचे वाचन करत आतमध्ये चालत जात असताना गाभाऱ्यातील लावी पूजेचे दर्शन घेतले. हा आहे आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचा उत्तर दरवाजा. सकाळी 6 वाजता सुद्धा सगळीकडे इतकी गर्दी होती. त्रिपुंड्र हा एक महत्त्वाचा हिंदू शैव तिलक आहे, जो शिवभक्तांनी परिधान केलेला शरीराचा चिन्ह आहे. यात पवित्र राखेपासून बनवलेल्या 3 आडव्या रेषा असतात, ज्याला आपण विभूती किंवा भस्म असेही म्हणतो. या 3 रेषा कपाळावर लावल्या जातात. त्यानंतर मध्यभागी लाल रंगाचा ठसा किंवा बिंदू ठेवला जातो. या रेषा शिवाच्या 3ऱ्या डोळ्याचे प्रतीक आहे असे मानले जाते. आम्ही तिघांनीही हे शवतिलक लावून घेतले. त्यानंतर VIP पास काढल्यामुळे बिना रांगेचे डायरेक्ट दर्शन मिळाले. सुरुवातीला ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे 3 मुखी लिंगाचे व नंदीचे दर्शन घेतले. मेन दर्शन घेण्यासाठी 2 लाईन एकत्र आल्यामुळे तेथे थोडीशी गर्दी जाणवली, परंतु आतमध्ये एंट्री केल्यानंतर इतकं समाधान वाटलं, ते शब्दात सुद्धा व्यक्त नाही करू शकत. आणि पूर्ण बांधकामाचं स्ट्रक्चर अद्भुत होतं. मेन गाभाऱ्यामध्ये सर्व पुजाऱ्यांकडून पूजा करणे व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर बाहेर सुद्धा काही लोक पुजाऱ्यांकडून मंत्रपाठ वगैरे करून घेत होते. दर्शन इतकं छान झालं. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर पूर्ण मंदिराचं काम व्यवस्थित पाहून घेतलं आणि खरंच हे काम अप्रतिम आहे आणि अगदी बारीक बारीक गोष्टी मंदिरावर कोरल्या आहेत. हे काळ्या दगडाचे मंदिर गोदावरी नदीच्या उगमस्थानी असून पेशवे बालाजी बाजीराव यांनी याचे बांधकाम केले आहे आणि खरंच खूप अप्रतिम आहे. खूप छान झालं दर्शन वगैरे. आता बाहेर पडण्यासाठी निघतोय, कारण आज त्यांना ऑफिसला जायचं असल्यामुळे लगेच आम्हाला ट्रॅव्हलिंग करून मुंबईला जावंच लागणार. मंदिराच्या आजूबाजूला सकाळी सूर्योदयाच्या वेळी इतकं वातावरण मस्त वाटत होतं आणि मेन प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आम्हा सगळ्यांना इतकी भूक लागली होती, परंतु वाटेमध्ये जे काही मोठमोठे हॉटेल होते तिथे आम्हाला अजिबात नाश्ता करायची इच्छा नसल्यामुळे एका टपरीवरच आम्ही मिसळ ऑर्डर केली आणि खरंच ही मिसळ इतकी टेस्टी होती ना, म्हणजे आम्हाला खूप आवडली. त्यासोबतच वडा, पॅटीस आणि गरमागरम चहा तर बेस्ट होतं. या टपरीवर केलेला नाश्ता 5 स्टार हॉटेलपेक्षा कितीतरी पटीने खूप चांगला होता. पोट भरून नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा मुंबईला येण्यासाठी समृद्धी महामार्गावरून येत असताना पहिल्यांदाच आम्हाला समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर एक्सप्रेसवेचा भाग म्हणून 2025च्या मध्यात उद्घाटन झालेला इगतपुरी बोगदा लागला. आणि या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि रुंद रस्ता बोगदा आहे, जो सुमारे 7.5 ते 8 किलोमीटर असून आतमध्ये हाताने रंगवलेल्या कलाकृती आहेत. आणि या सर्व कलाकृती एकदम शांततेचे प्रतीक वाटत असल्यामुळे खूप समाधान वाटून गेले आणि बाहेरचे वातावरण तर खूप बेस्ट होते. असाच प्रवास करत पुढे जात असताना 2 नंबरला आम्हाला वशाळा बोगदा दिसला. याचे वैशिष्ट्य म्हणजे वशाळा बिके गावाजवळ स्थित हा परिसर खोल दऱ्या आणि टेकडासह असलेल्या त्याच्या जटिल भूभागाशी ओळखला जातो. या बोगद्यावर आदिवासी लोकांची वारली कलाकृती दाखवली होती आणि खूप दिवसांनी वारली पेंटिंग बघितल्याचा आनंद झाला. मुंबईचा प्रवास अजून खूप लांबचा होता. त्याचवेळी आम्हाला शिरोल बोगदा दिसला. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ एक्सप्रेसवेच्या महत्त्वाच्या डोंगराळ भागाचा एक हा भाग आहे आणि या भागात
म्हणजेच बोगद्यावर प्राचीन काली जे काही ऐतिहासिक किल्ले किंवा युद्धाची भूमी दाखवण्याचा प्रयत्न केला होता सगळं काही पुरातन होते. तसेच त्यानंतर आम्हाला 4 नंबरलाच एक बोगदा लागला आणि या बोगद्याचे नाव म्हणजे सरलांबे बोगदा. समृद्धी महामार्गावर स्थित सरलांबे व्हायडक्ट हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधांचा घटक आहे. हा बोगदा या प्रदेशाच्या पर्वतीय भूभागाला जोडतो आणि या पर्वताच्या ज्या काही कलाकृती होत्या त्या जास्त करून सजीव प्राण्यांशी रिलेटेड होत्या. सुरुवातीला फुलपाखरांच्या विविध प्रजाती दाखवल्या होत्या. समृद्धी महामार्गावरील शेवटचा बोगदा म्हणजे उमरजे बोगदा. हा बोगदा त्यांच्या धोरणात्मक स्थानासाठी डोंगराळ प्रदेशाला जोडण्यासाठी आणि आमने इंटरचेंज आणि भातसा नदीच्या बाजूने असलेल्या रचनात्मक अध्ययनासाठी अनेकदा हायलाइट्स केला जातो. आणि या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे या ज्या काही पेंटिंग होत्या त्या जास्त करून जलसृष्टीशी निगडीत होत्या. क्लोज युअर आईज. नो चिटिंग. काउंट. 1 2 3. करेक्ट. क्लोज युअर आईज अगेन. ओपन. काउंट. 1 2 3 4 5. करेक्ट. 1 2 3 4 5. आता क्लोज युअर आईज. Count. How many fingers? 1. मोठ्या. 1 पप्पा 1 3 2 नो पप्पा 1 नो पप्पा ओपन माउथ. समृद्धी महामार्गाचा आजचा प्रवास समाप्त. टोल कंपल्सरी. आंटी चालली. बाय कर आणि फ्लाइंग किस. कधी भेट. बाय. पुन्हा भेटू. रुसला. मस्त वाटलं. वहिनींना व भाऊजींना आता ठाण्याला उतरून तिथून पुढे आम्ही कंटिन्युअस तिघं प्रवास करतोय. आणि समृद्धी महामार्गावर कंटिन्युअस गाडी फास्ट होते, कुठेच अडचण नाही. परंतु जसं आम्ही ठाणे क्रॉस केले कंटिन्युअस ट्रॅफिक चालू आहे. कितीला पोहोचेल? 12. आणि आजचा दिवस सुरुवात तर छान झालीच, त्यासोबत दर्शन झालं. आणि जो काही टपरीवर नाश्ता केला होता ना, एखाद्या 5 स्टार हॉटेलला फिकं पडेल. तो जो काही वडा होता क्रिस्पी एकदम, त्यानंतर मिसळ सुद्धा एकदम चमचमीत होती. आवडला. खूपच छान होते. आणि ऑलरेडी म्हणजे भाऊजी थोडंसं बाहेरचे जास्त काही खात नाहीत, पण त्यांनी सुद्धा अगदी मनसोक्त नाश्ता केला. आणि वहिनी तर खूपच खुश होत्या. मुंबईतील सगळ्यात लॅविश एरिया BKC. आणि खरंच बिल्डिंगचं जे काही स्ट्रक्चर आहे ना ते अफलातून आहे. बॅक साइडला वेलकम टू बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. वरी सिलिंग वरून घरी जातोय आणि आता ऍटलीस्ट 10 मिनिटाचा प्रवास फक्त बाकी आहे. त्यामुळे खूप भारी वाटते. आपल्या हक्काच्या भागात आलो आता. नाईस व्ह्यू. फायनली बिल्डिंग पर्यंत पोहोचलो आणि या गाडीची इतकी आभारी आहे ना. पूर्ण प्रवास व्यवस्थित झाला. थँक्यू सो मच. फायनली एवढा लांबचा म्हणजे जवळपास 400 किलोमीटरचा प्रवास करून घरी पोहोचले. आणि घरी पोहोचल्यानंतर इतकं भारी वाटत होतं. आपलं असं असतं की कुठेही बाहेर फिरलो तरी घरात आल्यानंतर एक वेगळंच समाधान असतं. आणि घरही अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळे आता ओव्हरलोड नसणार आहे कामाचं. आणि त्यासोबतच तिकडे जी काही कपडे नेली होती ती थोडीशी हाताने धुवायची, थोडीशी मशीनला लावायचे. ते सुद्धा बॅग अनपॅकिंग करून घेते लगेच, नाही तर मग ते काम तसंच लोड होत जातं. आणि विरूने सुद्धा या पूर्ण प्रवासामध्ये इतका सपोर्ट केला. सकाळी थोडंसं तो उठेल की नाही असं भीती वाटत होती, परंतु स्वतः उठून आंघोळ वगैरे करून देवदर्शन व्यवस्थित घेतलं. आणि मधल्या वेळेत तो झोपल्यामुळे काही त्रास नाही. आणि उठल्यानंतर पण मी त्याला अशा काही थोड्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवलं होतं की पोयम किंवा फिंगर काउंट, त्यामुळे तो असाच खेळत आमच्यासोबत प्रवास केला. थोडीशी धावपळ झाली, परंतु सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. आणि आता सगळं माझं पटकन आवरून घेते. मेन म्हणजे मॅपनुसार 12 दाखवत होतं, परंतु आता 12:30 झाले, कारण ठाण्यानंतर कंटिन्युअस ट्रॅफिक जाम होतं.
त्यामुळे थोडासा लेट झाला आणि आता ते लगेच ऑफिसची तयारी करतायत. आज मंडे असल्यामुळे सुट्टी नाही भेटली तर ते लगेच आवरून ऑफिसला जातील आणि त्यांच्यासाठी काहीतरी हलका फुलका खाऊ बनवून देते. अगदी 2 मिनिटांमध्ये झटपट होणारी ही गुळपोळी बनवली आणि गरम आहे तोपर्यंत त्यांना पटकन खायला देते. आधी त्याच्यासाठी सुद्धा एक बनवून दिले आणि तो आता आपल्या हाताने खातोय. कशी झाले? आवडली? चालेल, खावा. 2 दिवसाच्या फंक्शनसाठी जी काही कपडे नेली होती ती मगाशी वेगवेगळी करून हाताने धुवायचे ती कपडे साईडला काढलेत आणि उद्या टाइम भेटल्यावर निवांत धुवून घेईन आणि जी काही इतर रेग्युलर कपडे आहेत ती मशीनला लावून घेतलेत. रात्रीचे बरोबर 8 वाजलेत आणि याच टाइमला मी घरी असताना दररोज जेवून घेते आणि रात्रीच्या जेवणामध्ये एकदम असा हलका आहार, एक बाउल असं काहीतरी डिश ठेवते. आणि आज सकाळी कंटाळून आल्यानंतर माझ्यासाठी आणि विरूसाठी मिक्स अशी डाळ खिचडी बनवलेली. आता तीच माझ्यासाठी पुन्हा गरम करून घेतले आणि थोडीशी टेस्टी किंवा चव वाढवण्यासाठी वरून कांदा टोमॅटो घातलाय. आणि मी नेहमीच दररोज घरी असताना 8ला जेवून घेते. ते कितीही लेट ना आले ऑफिसवरून तर मला बोलतात की तू जेवून घे आणि रात्री लवकर जेवण्याचा खूप चांगला फरक पडला आहे माझ्यावर. त्याच्यामुळे मी आता तेच सजेस्ट करेन की वेट लॉसच्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं रात्रीचं जेवण आहे आणि ते कमीत कमी आपण जेवढं लवकर करू त्याचा फायदा चांगला आहे. ही पटकन आता डाळ खिचडी संपवून घेते आणि मला आज मस्तपैकी केसांना तेल लावून मालिश करायची आहे. सर्व केस आधी पहिल्यांदा विंचरून गुंता काढून घेतलाय आणि सिंपल असंच पॅराशूटचं ऑइल मी नेहमी यूज करते. आणि आता अलीकडं सतत धावपळ किंवा खूप जागरण झालं किंवा प्रवासामध्ये इतका टाइम निघून गेला ना त्याच्यामुळे असं थोडंसं डोकं आज दिवसभर माझं दुखल्यासारखं थोडंसं जाणवत आहे. आणि जर तेलाने मालिश करून एक रात्र ठेवलं तर उद्या लगेच फरक जाणवतो. मस्तपैकी अशी चंपी करून घेते आणि त्यासोबत मालिश सुद्धा करेन थोडा वेळ, म्हणजे एकदम असं रिलॅक्स होईल. मालिश करताना असं वाटतं की खूप रिलॅक्स होत आहे. चांगली 2 मिनिट आता सगळीकडे व्यवस्थित अशी मालिश केली. आता पटकन वेणी वगैरे घालून केस पॅक करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.